नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी प्रशांत पाटील. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या स्वामी 24 चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो आणि आशा करतो की स्वामी महाराजांच्या कृपेने आपण सर्व छानच असणार. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खरं तर मोठा होऊ शकतो, कारण की आजचा विषयसुद्धा हा तितक्याच महत्त्वाचा आहे आणि विषय हा थोडक्यात किंवा शॉर्टकटमध्ये सांगावा असा नाही आहे. त्यामुळे मी थोडंसं डिटेलमध्ये गोष्ट डिस्कस करणार आहे आणि व्हिडिओ त्यामुळे कदाचित मोठा होऊ शकतो. आपल्याला शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐकायचा आहे. या व्हिडिओनंतर आपल्या स्वामी सेवेविषयी आणि स्वामी मार्गाविषयी आपल्या मनात आजपर्यंत ज्या काही शंका असतील त्या मला वाटतं की निश्चितच सगळ्या दूर होतील आणि आपण खऱ्या अर्थाने स्वामींच्या जवळ सर्व येणार आहात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मित्रांनो, मी जेव्हापासून चॅनल सुरू केलं आणि मागे माझे काही अनुभव टाकले, आपल्या सर्वांना ते खूप आवडले. आपण सगळ्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल सगळ्यात आधी मी आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आणि त्यानंतर गेल्या काही दिवसापासून दररोज मला वेगवेगळ्या ठिकाणाहून, पुण्याहून, मुंबईहून, सांगली, सातारा, महाराष्ट्रभरातनं काही कॉल्स आपल्या सेवेकरी बांधवांचे, भगिनींचे येत आहेत. अनेक ज्येष्ठ लोकांचेही मला कॉल येत आहेत आणि ते सगळे आपल्या आयुष्याविषयी आणि आपल्या आयुष्यात असणाऱ्या समस्या सांगत आहेत. आणि प्रत्येक सेवेकरी मला एक गोष्ट फोनवर विचारत आहे की दादा, माझी अशी अशी समस्या आहे, तर मी आता स्वामींची काय सेवा केली पाहिजे. काही जण म्हणत आहेत की दादा, मी गेल्या इतक्या दिवसांपासून, इतक्या महिन्यांपासून स्वामींची ही सेवा करत आहे, मी स्वामींची ती सेवा करत आहे, पण मला त्याचा काही परिणाम दिसत नाही आहे, किंवा स्वामी खरंच माझ्या पाठीशी आहेत का, मला कळत नाही आहे, मी काय करावं. काही जण म्हणत आहेत की माझी आरोग्याची अशी अशी समस्या आहे, तर ती व्यवस्थित होईल का. काही जण म्हणत आहेत दादा, विवाहासाठी मी विवाहासाठी मी कुठली सेवा केली पाहिजे. काही जण म्हणत आहेत की आम्हाला अत्यंत आर्थिक अडचण आहे, तर त्याच्यासाठी काय सेवा केली पाहिजे. असे एक ना अनेक प्रश्न रोज सेवेकरी माझे बंधू भगिनी रोज विचारत आहेत. तर मग मी त्यामुळे विचार केला की या सगळ्या विषयावर खरं तर एक व्हिडिओ बनवला पाहिजे. तर आज या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला द्यायची आहेत. मित्रांनो, काय असतं ना बघा, सगळ्यात आधी मी सांगेल की आपल्या प्रत्येक समस्येसाठी, आपल्या जीवनातील सगळ्या अडचणींसाठी एकच उत्तर आहे, श्री स्वामी समर्थ महाराज आणि स्वामींची सेवा. परंतु या सगळ्या येणाऱ्या फोन कॉल्सवरून मी एक गोष्ट मला कळली की आपल्या आजूबाजूला स्वामी आणि स्वामींच्या सेवेबद्दल लोकांच्या मनामध्ये किती प्रचंड भ्रम आहे, गैरसमज आहे. अनेकांची दिशाभूलसुद्धा झालेली आहे. लोकांना नेमका स्वामी मार्ग काय आहे, स्वामी महाराज काय आहेत, स्वामींची सेवा म्हणजे काय, हे अजून कित्येक लोकांना माहिती नाही आहे. तर मित्रांनो बघा, मी आपल्याला अगदी सुरुवातीपासून सगळं सांगतो. एक एक गोष्ट पॉईंट वाईज मी आपल्याशी डिस्कस करणार आहे. तर एक लक्षात घ्या, स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांडात एकच आहेत. स्वामी समर्थ महाराजांची स्थानं वेगवेगळी आहेत. मूळ स्थान तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, अक्कलकोट. ठीक आहे. तर बघा, जेव्हा आपण अक्कलकोटला जाता, तर अक्कलकोट प्रणित स्वामी सेवा मार्ग हा एक मार्ग आहे जो अक्कलकोटला फॉलो होतो. आणि जेव्हा मी बोलतो ना एक सेवा मार्ग, तर एक सेवा मार्ग म्हणजे लक्षात घ्या, त्या मार्गाचे ना काही नियम ठरलेले असतात, एक इतिहास असतो त्याला. आणि त्या मार्गात स्वामींची आपण सेवा जी करायची असते दिवसभरातनं, तर ती कशी करायची असते, किती करायची असते, केव्हा करायची असते, आरती महाराजांची कोणती करायची असते, ह्या सगळ्या गोष्टींचा एक आराखडा एका मार्गात असतो. ठीक आहे. तर आपण जेव्हा अक्कलकोटला
जातो पाहतो तर अक्कलकोट प्रणीत एक स्वामींचा मार्ग झाला. त्याचाही मी आत्ता मगाशी बोललो त्याप्रमाणे आपला स्वतःचा आराखडा आहे. त्यानंतर महाराष्ट्रभरात आपण बघतो की सर्वीकडे महाराष्ट्रातच नाही तर बाहेर सुद्धा अनेक ठिकाणी स्वामींची वेगवेगळ्या ठिकाणी देवळं आहेत, मठ आहेत महाराजांचे सर्वत्र पसरलेले. तर जेव्हा आपण एका मठात जातात महाराजांच्या, तर प्रत्येक मठाचं एक वैशिष्ट्य असतं, प्रत्येक मठाचा एक इतिहास असतो आणि त्यानुसार प्रत्येक मठाची एक ठरलेली स्वामी सेवा असते. ठीक आहे, एक क्रम असतो सगळ्या गोष्टींचा, आरतीचा असू द्या, सेवेचा असू द्या, रोजची सेवा काय, इतर वेळेस विशिष्ट प्रसंगी केली जाणारी सेवा काय, या सगळ्या गोष्टींचा एक क्रम असतो. मठाची सेवा वेगळी झाली आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल किंवा बऱ्याच लोकांना मला दिसतं की माहिती नसलेला मार्ग, जो मार्ग ॲक्च्युली मी सुद्धा फॉलो करतो आहे, पण मला आतापर्यंत जितके, तसा तर बघा हा जो मार्ग आहे स्वामींचा, हा महाराष्ट्रात नाही तर संबंध भारतात आणि आजच्या स्थितीला हा स्वामी मार्ग भारताच्या बाहेरसुद्धा, इतर बाहेरच्या देशांमध्ये जिथे भारतीय लोक राहत आहेत, स्वामींचे सेवेकरी राहत आहेत, तर भारताच्या बाहेरसुद्धा हा मार्ग पसरला आहे आजच्या घडीला. अत्यंत गाढ आणि दृढ असा हा मार्ग आहे. खोलवर याची मुळं रुजलेली आहेत. एक प्रचंड मोठा इतिहास या मार्गाला आहे आणि तो मार्ग म्हणजे दिंडोरी प्रणीत परमपूज्य गुरुमाऊली ज्या मार्गाचे आज सर्वेसर्वा आहेत, सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी स्थापित केलेला आणि पिठले महाराजांपासून सुरू असलेला, सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांपासून सुरू असलेला हा मार्ग म्हणजे दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ सेवा मार्ग, जो मी स्वतःही फॉलो करतो. आणि मी जे काही आपल्याला सांगतो, जे काही आपल्याशी महाराजांबद्दल बोलतो आहे ना, हे सगळं मला या मार्गात आल्यानंतरच मला कळलेलं आहे आणि अनुभव मला त्यानंतरच आलेले आहेत. तर हा जो दिंडोरी प्रणीत मार्ग आहे, मी सगळ्यात आधी आपल्याला याच्याबद्दल सांगेल, कारण मला त्याच्याबद्दल माहिती आहे पहिली गोष्ट तर, आणि मी त्याचे अनुभव घेतलेले आहेत. आपण स्वामी समर्थांचा मठ मी आत्ता बोललो, देऊळ आपण पाहिलं असेल, मंदिर पाहिलं असेल, तसंच आपण स्वामी महाराजांचं केंद्र असतं बाबा, हे सुद्धा आपण ऐकलेलं असणार. आपण जिथे कुठे राहत असणार, ज्या कोणत्या शहरात राहत असणार, तर आजूबाजूला जर आपण तपास केला, माहिती घेतली, तर आपल्या आजूबाजूला निश्चितच स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणीत हे आहे आपल्याला मिळेल. आपण थोडासा तपास करावा. दिंडोरी प्रणीत स्वामी महाराजांची केंद्र सर्वत्र पसरलेली आहेत. इथून सुरुवात होते स्वामींना जाणून घेण्याची. तर काय असतं बघा, हा जो मार्ग आहे, परमपूज्य गुरुमाऊली याचे प्रमुख आहेत, दिंडोरीला असतात ते. तर ह्या मार्गानुसार आपल्याला आता जे काही मला रोज फोन कॉल येत आहेत की मी काय करावं, माझा असा प्रॉब्लेम आहे, तर मग मी या सगळ्या गोष्टींवर, आपल्या सगळ्या समस्यांवर उपाय काय आहे तो मी आता स्टेप बाय स्टेप सांगत आहे. सगळ्यात आधी मित्रांनो, आपण काय करायचं असतं की आपल्या आजूबाजूला दिंडोरी प्रणीत केंद्र कुठे आहेत ते शोधायचं, तपास करायचा, केंद्रामध्ये जायचं, केंद्रप्रमुख जे असतील तिथे त्यांना भेटायचं आणि त्या ठिकाणी केंद्रात प्रश्न उत्तर केव्हा होतात हे आपण त्या केंद्रप्रमुखांना विचारायचं. गुरुवारी आणि रविवारच्या दिवशी प्रश्नोत्तर होत असतात, परंतु ते किती वाजता, वेळ कोणता आहे ते एकदा आपण केंद्रप्रमुखांना विचारायचं आहे. आणि आपण काय करायचं ना, त्या ठिकाणी प्रश्नोत्तर म्हणजे काय की ज्येष्ठ आणि रविवारी केंद्रावर जे एक सेवेकरी असतात, ज्येष्ठ सेवेकरी, केंद्रप्रमुख किंवा कुणी ज्येष्ठ सेवेकरी, ज्यांना माऊलींनीच त्यांना नेमलेलं असतं त्या कार्यासाठी. तर एक त्या ठिकाणी प्रश्नोत्तर गुरुवारी आणि रविवारी होत असतं. प्रश्नोत्तर म्हणजे ज्या कुणाला व्यक्तीला काही समस्या आहेत, काही समस्या असू द्या, ती आरोग्याशी रिलेटेड असू शकते किंवा आरोग्याशी रिलेटेड असू शकते किंवा आपल्या विवाहाशी रिलेटेड किंवा आर्थिक समस्या असू द्या, नोकरीची समस्या असू द्या किंवा इतर कुठलीही समस्या आपल्या आयुष्यातली असू द्या, तर जो तो आपली वैयक्तिक समस्या घेऊन त्या ठिकाणी जातो. आपण जायचं आणि आपला प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला एक कागद ते देतील, त्याच्यावर आपलं नाव, नंबर,
आपला पत्ता वगैरे वैयक्तिक थोडी माहिती आणि खाली आपला प्रश्न लिहायला जागा असते, ते आपण त्यांना द्यायचं आणि ते आपलं केंद्रामध्ये काय होतं ना, मग ते तुमचं बॅकग्राऊंड जरा माहिती विचारली जाते. तुमचं नाव वगैरे काय आहे, तुम्ही कुठल्या कुळातनं आहात, ठीक आहे. तुमच्या घराचं वास्तुशास्त्राचा नकाशा कसा आहे, काय आहे तुमचं घर, कसं कुठे काय जागा आहे, म्हणजे तुमचं किचन कोणत्या दिशेला आहे वगैरे वगैरे. वास्तुशास्त्राबद्दल काही गोष्टी विचारल्या जातात. त्यानंतर तुमचं महत्त्वाचं म्हणजे तुमचं देवघराबद्दल विचारलं जातं. तुमचं देवघर कुठे तुम्ही स्थापित केलेलं आहे, त्या देवघरात तुम्ही कोणत्या कोणत्या देवांची पूजा हल्ली करत आहात, तुमच्या पितरांच्या बाबतीत थोडीशी माहिती घेतली जाते. पितरांची सेवा तुम्ही करत आहात की नाही आहात, अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी, लहान मोठ्या गोष्टी जाणून घेऊन ते मग त्यांना तुमचं समस्येचं मूळ काय आहे ते कळतं आणि तुमच्या समस्येच्या मुळानुसारच तुम्हाला केंद्रात सेवा दिली जाते, ठीक आहे. तर तुम्हाला इथून खरं तुमचं कार्य सुरू होतं. तुम्हाला स्वामींवर विश्वास ठेवायचा असतो, पूर्ण विश्वास, आणि ती सेवा त्या दिवसापासून अखंडपणे चालू करायची असते आणि त्यानंतर तुमचा प्रवास सुरू होतो समस्येच्या निराकरणाकडे. ती समस्या हळूहळू मग कालांतराने जशी तुमची सेवा वाढत जाईल, तुमची सेवा स्वामींचरणी जसजशी रुजू होत जाते, तसतसं तुम्हाला जाणवायला लागतं की तुम्ही संकटमुक्त होत आहात, सेवा तुमची फलद्रूप होते, ठीक आहे. हा मी फक्त तुम्हाला एक छोटासा आराखडा सांगितला की आपल्याला प्रथम काय करायचं असतं. आता पुढची गोष्ट मी सांगतो की जसं काही जण म्हणत आहेत, म्हणजे प्रत्येक सेवेकरी ज्याचा मला फोन येतो आहे तो आपली पहिली समस्या सांगतो आहे की माझा असा प्रॉब्लेम आहे, तर मी या प्रॉब्लेमसाठी काय सेवा करावी. तर मी सगळ्यांना एकच उत्तर देणार आहे. तुमची समस्या कुठलीही असू द्या, काही असू द्या, किंवा समस्या नसूही द्या, आपल्याला सगळ्यांना मला सांगा, रोज आपण जेवण करतो, रोज आपण न चुकता श्वास घेतो प्रत्येक सेकंदाला. तर जेवताना, श्वास घेताना जसं आपण इतर गोष्टींचा विचार करत नाही की मला आता हे शक्य आहे का, मला वेळ आहे का जेवायला, मला श्वास घ्यायला वेळ आहे का, किंवा मला आता जमणार आहे का, हे जसं आपण विचार करत नाही, तसं एक गोष्ट तुम्ही आधी लक्षात ठेवा की स्वामी महाराजांकडून जर तुम्हाला काही पाहिजे आहे, तर तुम्हाला आधी जेवण आणि श्वास ह्या गोष्टींसोबत आणखी एक गोष्ट जोडावी लागेल, ती म्हणजे निस्वार्थपणे स्वामी महाराजांची सेवा, ठीक आहे. तुम्ही केंद्रात गेले, तर केंद्रात गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रतिनिधीसुद्धा तुम्हाला आधी हेच सांगणार आहेत की सगळ्यात आधी तुम्ही स्वामी महाराजांची जी सेवा आहे, नित्यसेवा ज्याला म्हणतो आपण, तर नित्यसेवा म्हणजे काय, याचं उत्तर अगदी सोपं आहे. नित्य म्हणजे रोज नियमाने केली जाणारी सेवा. स्वामी चरित्र सारामृत हा छोटासा ग्रंथ आहे, 700-750 श्लोकचा ग्रंथ आहे. तो फक्त केंद्रात मिळतो, एक 35 ते 40 रुपयाचा ग्रंथ आहे. केंद्रात गेल्यानंतर तो ग्रंथ विकत घ्यायचा, एक जापमाळ घ्यायची तुळशीची, आणि आपल्याला काय करायचं आहे, त्या स्वामी चरित्र सारामृतमध्ये 21 अध्याय आहेत. 21 अध्यायांचा तो ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचं आपल्याला वाचन हे रोज करायचं आहे. 1 ते 3 अध्याय पहिल्या दिवशी वाचायचे, दुसऱ्या दिवशी 4 ते 6, पुढच्या दिवशी पुढचे 3 अध्याय. अशा प्रकारे आपल्याला त्या ग्रंथाचे रोज 3 अध्याय वाचायचे आहेत. 11 माळी जप ते झाल्यानंतर करायचं आहे. ही झाली अगदी प्राथमिक आणि अत्यंत महत्त्वाची स्वामींची नित्यसेवा. जसं रोज जेवण करतोय तसं रोज स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय आणि 11 माळी जप, हे काही झालं तरी तुम्हाला करायचं आहे, काहीही होऊ द्या. अगदी आपण हॉस्पिटलमध्ये बेडवर ॲडमिट येतात तरी हे करायचं आहे. ही नित्यसेवा आहे आणि ही नित्यसेवा करण्यामागचं कारण म्हणजे एकच असायला पाहिजे की मला स्वामींसोबत नातं जोडायचं आहे, स्वामींचरणी मला माझी जागा निर्माण करायची आहे.
माझी ही समस्या सुटावी किंवा माझी ती समस्या सुटावी यासाठी नित्यसेवा करायची नसते. ओके. ही नित्यसेवा ज्यावेळेस तुम्ही सुरू करतात ना, तर माऊली सांगतात, गुरुमाऊली बऱ्याचदा आपल्या हितगुजमधून सांगत असतात, की जो व्यक्ती अखंडपणे महाराजांची नित्यसेवा करत असतो ना, त्या घरामधल्या 99% समस्या या नित्यसेवेने सुटलेल्या असतात. त्यांना इतर समस्या आणि त्यांच्यावरची सेवा मागण्याचा खरं तर वेळच येत नाही, जो नित्यसेवा अगदी प्रामाणिकपणे, निस्वार्थ भावाने अखंड करत असतो. लक्षात घ्या. ठीक आहे. आधी तुम्ही केंद्राशी ज्यावेळेस जुळतात, तुमच्या घरामध्ये महाराजांचा अधिष्ठान स्थापित करावं लागतं. अधिष्ठान स्थापित करणं म्हणजे काय? तर आपल्या घराच्या देवाऱ्यामध्ये, देवघरामध्ये स्वामी महाराजांना प्रमुख स्थान देणं. आपल्या देवघरातल्या ज्या पायऱ्या असतात, त्यामध्ये सगळ्यात वरची जी पायरी असते पहिली, त्या पायरीवर आपल्याला महाराजांची छोटीशी मूर्ती, जी आपल्या अंगठ्यापेक्षा मोठी नसावी, ती स्थापित करायची. महाराजांचा एक फोटो तुम्ही ठेवू शकतात त्याच्यासोबत. तर महाराजांचं पहिल्या पायरीवर महाराजांचं स्थान. त्यानंतर खाली तुमचे कुलदेवी, कुलदैवत. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये बाळकृष्ण असावेत, गणपतीची मूर्ती असावी. त्याच्यानंतर महादेवाची पिंड असावी, जिच्यावर नाग नसावा, साधी पिंड पंचधातूची ती असायला पाहिजे. अन्नपूर्णेची मूर्ती असायला पाहिजे. आणि यंत्र जे आपल्या दिंडोरी प्रणीत मार्गात आपल्याला दिली जातात, माऊलींनी उपलब्ध करून दिलेले आहेत, त्याच्यामध्ये श्रीयंत्र असतं. असे काही यंत्र आहेत, ती आपण स्थापन करू शकता. ती आपल्याला कालांतराने केली तरी चालतील, पण प्राथमिक यंत्र सोडून मी ही जे आपल्याला देवी देवतांची मूर्त्या सांगितल्या, तर एवढ्या मूर्त्या आपल्या असणं कंपल्सरी आहे. आणि याच्यापेक्षा इतर देव आपण आपल्या देवघरात ठेवू नये. आपल्या टाक वगैरे आपल्या पित्रांचे असतील किंवा आपल्या काही देवांचे जे टाक असतात, कुलदेवीचे किंवा कुलदेवताचे टाक असतात, जे तुम्ही जर का पिढीनपिढी किंवा तुमच्या घरामध्ये अनेक वर्षांपासून ते पूजले जातात, तर ते तुम्ही ठेवू शकता. परंतु याच्या व्यतिरिक्त काय होतं ना, खूपदा आपण तीर्थक्षेत्रांना जातो आणि तिथून आपण ज्या तीर्थक्षेत्राला गेलो तिथली मूर्ती घेऊन येतो आणि ती आपण सरळ आपल्या देवघरात ठेवतो आणि पूजायला सुरुवात करतो. तर हे अत्यंत चुकीचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला माहिती नाही आहे तुमच्या घरामध्ये किती नकारात्मकता पसरते. एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणणार की आम्ही देवाचीच मूर्ती आणतोय, त्यात नकारात्मकता कशी? असं नसतं मित्रांनो. देव म्हणजे हे पाहुण्यासारखे आणायचे नसतात. ठीक आहे. आपल्या शास्त्रांमध्ये, आपल्या सनातन धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला नियम आहेत आणि ते नियम असेच नाही आहेत. त्या प्रत्येक नियमामागे काहीतरी शास्त्र आहे. आपल्याला एवढा प्रत्येक गोष्टीत खोल जाऊन मी आता तुम्हाला सांगू शकत नाही, मला मर्यादा आहे, वेळेचं बंधन आहे त्यामुळे. परंतु आपण ज्यावेळेस केंद्रात जातो ना, तर या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला दिली जाते. तुम्हाला देवघरात काय ठेवायचं आहे, काय नाही ठेवायचं आहे, देवघर कसं असावं, कुठे असावं, इथून आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल. आपण त्याप्रमाणे त्या गोष्टी, जे बदल आपल्याला आपल्या घरात करायला सांगितले जातात, फार मोठे बदल नसतात. आपल्याला काही तोडफोड करायची नाही आहे घरामध्ये किंवा खर्चिक अशा काही गोष्टी नसतात. साध्या छोट्या गोष्टी ज्या आपण चुकलेलो आहेत आणि वर्षानुवर्षे आपल्या घरात त्या गोष्टी तशाच आहेत, त्याच्यामुळे आपल्या घरात समस्या निर्माण होतात हे आपल्याला कळत नाही. तर ते बदल जे तुम्हाला सहज शक्य आहेत, असे बदल तुम्हाला सांगितले जातात, ते सहज लगेच करायचे. आणि सेवा जी दिली जाते, तुमची समस्या ओळखून प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट सेवा दिली जाते, ती सेवा त्वरित चालू करायची असते. ठीक आहे. हे झालं नित्यसेवेबद्दल. नित्यसेवा अखंड सुरू करा आणि जीवनात घडणारे बदल तुम्ही बघा. पण एक गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या, महाराजांची सेवा करणं, स्वामींची सेवा करणं, याच्या बाबतीत खूप लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहेत की मी म्हणजे काही सेवेकऱ्यांचे मला फोन आले की मी इथे गेलो आणि मला अशी ही सेवा करायला लावली, आरोग्यासाठी ही सेवा करायला लावली किंवा एखाद्या गोष्टीसाठी ती सेवा करायला लावली, पण म्हणतात की माझं प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला नाही. असं कसं? तर बघा, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही, समस्या सुटली नाही ना, याच्यामागे कारणं आहेत, अनेक कारणं आहेत.
तुम्हाला खरं तर महाराजांची सेवा दिली गेली असेल, कुठूनही दिली गेली असेल. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या घरात जर महाराजांचं अधिष्ठानच नाही आहे, तर महाराजांची सेवा कसं काय फलद्रूप होणार आहे तुमची? है ना? तुमच्या घरात जर महाराजांना तुम्ही स्थानच दिलेलं नाही आहे आणि महाराजांची सेवा करतायत फक्त एक स्वार्थापोटी, की माझी समस्या सुटावी म्हणून महाराज मी ही सेवा करतोय, तुम्ही ही सेवा चरणी अर्पण करा, प्रसन्न व्हा आणि मला समस्येतनं सोडवा, असं कसं होईल? एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामी महाराज अहो ते परब्रह्म आहेत. ते ना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आतून बाहेरून आपला कण कण ओळखतात. ते त्यांच्या दरबारात तुम्ही पाय ठेवण्याआधीच त्यांना माहिती असतं, की हा जो व्यक्ती माझ्याकडे येतोय हा कशासाठी येतोय आणि हा किती दिवस माझ्या सेवेत टिकणार आहे, हे सगळं त्यांना आधीच ठाऊक असतं. तुमच्या मनात काय चाललंय ते तुमच्या मनात येतंय ना, तितक्यात त्यांना कळतं. आपण सगळ्या जगाला फसवू शकतो, मित्र, नातेवाईक सगळ्यांना फसवू शकतो. एवढंच काय स्वतःलाही फसवू शकतो आपण, पण स्वामींना कोणीही फसवू शकत नाही आणि त्याचा प्रयत्नही कोणी करू नये. महाराजांचा ना हे बघा एक सोपा नियम आहे, तू मेरे धाम पे तो मैं तेरे काम पे. ठीक आहे? महाराज म्हणतात, तू जर माझ्या धामवर म्हणजे तू जर माझ्या सेवेत माझ्याजवळ येऊन, माझ्या केंद्रात येऊन किंवा माझ्या जिथे कुठे तुमचं स्थान आहे, माझ्या मठात येऊन बाबा तू जर माझं रोजचं सेवा अर्पण करतोय निस्वार्थपणे, माझ्या धामवर जर तू येतोय निस्वार्थपणे, तर मी तुझ्या कामात आहे, तुझ्या कामात मी तुझ्या पाठीशी आहे. हा महाराजांचा एवढा साधा आणि सोपा नियम आहे. कधीही महाराजांना हे सांगण्याआधी, महाराज माझी समस्या सोडवा हे सांगण्याआधी आपणच सगळ्यांनी आधी स्वतःला एक प्रश्न विचारायचा, की मी महाराजांकडे जर काहीतरी मागतोय तर मी आधी महाराजांसाठी काय केलेलं आहे? मी महाराजांची सेवा किती केलेली आहे, कधीपासून करतोय आणि किती मनापासून करतोय? हा प्रश्न खरं तर आपण प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे. ठीक आहे? महाराजांची नित्यसेवा तुम्ही नियमाने अखंडपणे सुरू करा मित्रांनो. आणि मोजून मी सांगतो ना तुम्हाला, तुम्ही एक 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या जीवनात घडणारे बदल स्वतः बघू लागणार. जीवन किती सुंदर आणि सहज वाटायला लागेल ना, आनंदी वाटायला लागेल, मनाला समाधान भेटायला लागेल, शांती भेटायला लागेल. छोट्या छोट्या गोष्टीत आपल्या ज्या मोठ्या मोठ्या अपेक्षा असतात त्या हळूहळू शमायला लागतील, कमी होताना तुम्हाला दिसतील. हे लक्षात घ्या. आणि मग त्यानंतर मित्रांनो पुढे जेव्हा आपली एकदा नित्यसेवा महाराजांच्या चरणी रुजू झाली, त्यानंतर मग आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींद्वारे वेळोवेळी आपल्याला भविष्यात आपल्यावर येणारी संकट ती येऊ नयेत यासाठी गुरुमाऊली आपल्याला वेळोवेळी आपल्याकडनं सामूहिक सेवा करून घेत असतात या मार्गाद्वारे, है ना. मग त्या सेवा आपल्याला सगळ्या सामूहिक सेवांमध्ये आपल्याला जितकं शक्य होईल, जिथे जिथे शक्य होईल जास्तीत जास्त सेवांमध्ये आपला सहभाग आपण नोंदवला पाहिजे, जेणेकरून महाराज आपल्याकडून जे अपेक्षित करतायत ना तर ते आपल्याकडून घडायला पाहिजे. महाराजांची अपेक्षा आहे की बघा, स्वतःसाठी तर प्रत्येकजण मागतो किंवा स्वतःसाठी तर कुणी सेवा करेल. महाराजांना काय प्रिय आहे हे तुम्ही ओळखायला शिका. आणि जसं तुम्ही सेवा करायला लागतात ना, तुम्ही महाराजांच्या जवळ यायला लागतात. आणि जितक्या जवळ जाणार ना तितकं महाराजांना तुम्ही रोज ओळखायला शिकतात. रोज नवीन गोष्ट तुम्ही महाराजांबद्दल शिकतात. त्यांना काय अपेक्षित आहे हळूहळू आपल्याला कळायला लागतं. तेच आपल्याला जाणीव करून देतात. तर महाराजांना ना सगळ्यात जास्त प्रिय जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे स्वतःसाठी न मागता दुसऱ्याला, जर आपण एखाद्या दुःखी व्यक्तीला पाहिलं तर महाराजांकडे ना त्या दुःखी व्यक्तीसाठी प्रार्थना करा. त्याच्यासाठी सेवा होत असेल तर करा. बसा महाराजांसमोर, महाराज मी ही सेवा काही असू द्या, थोडीफार असू द्या, तोडकी असू द्या, महाराज मी ही सेवा करतोय माझ्यासाठी नाही
त्या अमुक अमुक व्यक्तीसाठी महाराज माझी ही सेवा तुम्ही चरणी अर्पण करा आणि कृपा करून महाराज त्या व्यक्तीला संकटमुक्त करा, त्याला याच्यातनं बाहेर काढा. करा महाराजांजवळ प्रार्थना दुसऱ्यांसाठी. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतात ना, तर स्वतःसाठी जेव्हा सेवा करतात त्याच्यापेक्षा 1000 पटीने महाराज तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात. त्या व्यक्तीची समस्या तर सुटतेच, परंतु त्याच्यासोबत जेव्हा आपण दुसऱ्यासाठी मागतो ना, तेव्हा महाराज तुम्हाला मागण्यासाठी काही राहूच देत नाही. हे लक्षात घ्या. जो स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करतो ना, तो व्यक्ती, तो सेवेकरी महाराजांना अत्यंत प्रिय असतो. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, लिहून घ्या माझ्याकडून. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. कोणाला जर त्रास होतोय, कोणी दुःखी आहे, तर ते बघून माझं मन कळवळत आहे का, मला त्रास होतोय का, हे खूप महत्त्वाचं आहे स्वामी मार्गात. जेव्हा आपण स्वामींचा सेवेकरी म्हणतो ना स्वतःला, याला मित्रांनो खूप खूप जबाबदाऱ्या असतात. स्वामींचा सेवेकरी म्हणजे अत्यंत वेगळी गोष्ट आहे. महाराजांना तुमच्याकडून काय काय अपेक्षित आहे हे तुम्हाला एकदम सगळं नाही करणार. तुम्ही आधी मार्गात यायला सुरुवात करा. स्वामींच्या दरबारात पाय ठेवा, त्यांच्यासमोर नतमस्तक व्हा, अनन्य भावाने त्यांना शरण जावं आणि महाराजांना आपल्या घरात प्रमुख स्थान देणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जसं आपल्या घरामध्ये एखादा मोठा व्यक्ती असतो, तो आपल्या घराचा प्रमुख असतो, परंतु महाराजांना ज्या दिवशी तुम्ही घरात स्थापित केलं, अधिष्ठान महाराजांच्या ज्या दिवशी घरात आणलं, त्या दिवसापासून महाराजांना सांगायचं, त्यांच्यासमोर बोलायचं की महाराज आजपासून ह्या घराचे प्रमुख तुम्ही आहात. आमच्या घरात तुम्ही नाही आले, तुमच्या घरात आम्ही राहतोय महाराज. आम्हाला तुमच्या शरणात असू द्या, चरणात असू द्या. आणि महाराज आजपासून या घराच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुमच्या चरणी टाकतो आहे. आणि महाराज इथून पुढे हे घर कसं चालवायचं हे तुम्ही बघा. आजपासून तुम्ही या घराचे प्रमुख आहात, आम्ही तुमचे लेकरं आहोत, असं महाराजांजवळ बोलायचं. आणि फक्त बोलायचंच नाही, त्या दिवसापासून पुढे कायम ती गोष्ट लक्षात ठेवायची की तुमच्या घरात महाराज आलेले आहेत, त्यांना तुम्ही प्रमुख म्हटलेलं आहे घराचं, तर मग तुम्ही तुमच्या घराची सूत्र त्यांच्याकडे दिलेली आहेत. तर तिथून पुढे कोणताही निर्णय घेताना जीवनातला, छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा निर्णय घेताना महाराजांचा सल्ला घ्यायला विसरायचं नाही. ती गोष्ट महाराजांना सांगायला विसरायचं नाही. काही फार नाही. तुम्हाला जर शंका आहे ना एखाद्या निर्णयाबद्दल किंवा भीती ना, तर एक लक्षात घ्या. जसं आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा, आपण आपल्या घरातल्या मोठ्यांना विचारतो ना. मग आजपासून आपल्या घरातले मोठे प्रमुख कोण आहेत? स्वामी महाराज. 2 चिठ्ठ्या करायचा. महाराज माझ्या मनात अशी अशी शंका आहे, मी ही गोष्ट, हा निर्णय मी घेऊ की नको घेऊ, किंवा मी हे करू का ते करू. चिठ्ठ्या करा आणि अगदी मनापासून महाराजांसमोर बसा, दिवा लावा, अगरबत्ती लावा, महाराजांना नमस्कार करा, हात जोडून मनापासून तुमच्या मनात जो प्रश्न आहे महाराजांना सांगा. 2 चिठ्ठ्या टाका त्यांच्यासमोर. महाराज मी काय करू, योग्य ते मार्गदर्शन करा. तुम्ही आमचे आईबाप आहात, प्रमुख तुम्हीच आहात. तुम्ही जे सांगणार महाराज मी तेच करणार आहे, कृपा करा महाराज. चिठ्ठ्या टाकायच्या, एक चिठ्ठी उचलायची डोळे लावून, समजून घ्यायचं की त्या चिठ्ठीत जी आलं ती स्वामींची इच्छा आहे, स्वामींची आज्ञा आहे, इच्छा नव्हे आज्ञा आहे. आणि त्याला आज्ञेप्रमाणेच फॉलो करायचं. त्यांनी जे सांगितलं ते विश्वासाने केलं तर तुम्हाला काही वेळेनंतर कळेल की ते त्यांनी जे उत्तर दिलं आहे ते आज जरी तुम्हाला वाटतं की मी हे कसं करू, पण ती स्वामींची आज्ञा आहे. आणि स्वामींची आज्ञा जर पाळली तर तुमचं कल्याणच होणार आहे. होणारं नुकसान जे होणार होतं ते होणार नाही. हा ठाम विश्वास मनात पाहिजे. अगदी काहीही होऊन जाऊ द्या. बऱ्याचदा महाराज तुमच्या मनाविरुद्ध तुम्ही एक्सपेक्ट करता की हे उत्तर यायला पाहिजे, पण महाराज बऱ्याचदा अनपेक्षित उत्तर देतात. पण विश्वास ठेवून ते करायला पाहिजे, कारण त्यांना प्रमुख मानतोय घराचा. आपण घराचा प्रमुखाची आज्ञा जशी मानतो तशी महाराजांची मानायलाच पाहिजे. आणि जो महाराजांची आज्ञा मानतो, पाळतो, महाराज त्याला कधीही त्याच्या केसालाही धक्का लागू देत नाही. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. अधिष्ठान घरात महाराजांचं आलं, आपल्या जीवनात त्यांना प्रमुख स्थान दिलं, त्यांची नित्यसेवा आपण अखंड करतोय. ह्यानंतर तुम्हाला खरं तर समस्याच उरत नाही जीवनात, आणि उरल्या तरी महाराजांचं पाठबळ तुम्हाला इतकं प्रचंड मिळालेलं असतं की तुम्हाला त्या समस्यांचं काहीही कौतुक वाटत नाही. तुम्ही त्या समस्यांचा जो बाऊ आतापर्यंत आपण करतो, तुम्ही म्हणजे तुम्ही, आम्ही, मी पण आलो त्यात, सगळेच जण आपण
आपण महाराज जीवनात येण्याआधी जो समस्यांचा बाऊ करतो आणि जितका त्रास आपल्याला त्यांचा होतो, तितका महाराज एकदा जीवनात आल्यानंतर आपल्याला समस्या वाटत नाही. आपण हसत खेळत ती समस्या फेस करतो आणि महाराज आपल्या पाठीशी उभे असल्यावर त्या समस्येला मार्गही सहज तुम्हाला मिळतो. सहज तुम्ही कुठल्याही समस्येतून बाहेर पडतात. महाराजांची नित्यसेवा जर सुरू आहे, अधिष्ठान तुमच्या घरात आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, ही गोष्ट झाल्यानंतर मग पुढे काही गोष्टी असतात की तुम्हाला होणाऱ्या त्रासामागे, प्रत्येकाच्या होणाऱ्या त्रासामागे ना काही निवडक आणि ठळक कारणं असतात. त्यातलं सगळ्यात ठळक कारण म्हणजे पितृदोष. परमपूज्य गुरुमाऊली सांगतात की जवळजवळ प्रत्येकालाच कमी जास्त प्रमाणात पितृदोष हा असतोच. पितृदोष जर आहे तर लक्षात घ्या, तुमच्या जीवनात आता तो किती तीव्र आहे. पितृदोषाचे प्रकार असतात. कुठला पितृदोष आहे आणि किती प्रमाणात आहे याच्यावरून तुमच्या जीवनात येणाऱ्या समस्या ठरतात आणि तुमच्या समस्यांची तीव्रताही त्याच्यावर डिपेंड असते. अनेक गोष्टी, अनेक बाधा येतात. कुठलीही गोष्ट पार पडत नाही यशस्वीपणे, पूर्ण होत नाही. आरोग्य तुमचं नेहमी खराब राहणार आहे. घरामध्ये एक उठला दुसरा पडणार आहे. घरामध्ये वडिलांचं आणि मुलाचं नातं कधी दृढ होत नाही, जमत नाही. घरात सदैव क्लेश, कलह असतो. नोकरीच्या म्हणा किंवा व्यवसायाच्या अनेक मोठ्या मोठ्या संधी अगदी तोंडापर्यंत आपण म्हणतो ना, आलेला घास आहे तो चालला जातो. अशी खूप कारणं आहेत. अनेक मोठी दुर्घटना घरात होते. घरातला जेव्हा पितृदोष अति तीव्र प्रमाणात जातो ना, त्यावेळेस घरातला जो कर्ता असतो ना पुरुष, त्याच्या जीवाला धोका निर्माण होतो. बऱ्याचदा कर्ते पुरुष चालले जातात घरातून, देहांत होतो, वाढतात. पितृदोष फार भयंकर असतो मित्रांनो. तर ह्या सगळ्या समस्या आपल्या देवघरात जर दोष असतील, जसं मी आत्ता आपल्याला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, देवघरातले दोष, पितृदोष, घरातला वास्तुदोष असतो दुसरं मोठं कारण. तर हे सर्व कारणं एकत्र जर घरात आली तर ती प्रचंड प्रमाणात नकारात्मकता घरात आपली पसरलेली असते. चहूबाजूंनी संकटं यायला लागतात. आपण इतके गोंधळतो की कळत नाही की जीवनात काय होतंय आणि कुठे जावं. ही संकटं एवढी तीव्र असतात ना, हे दोष असतात ना, ते आपल्याला योग्य चरणापर्यंत, तुमच्या सगळ्या समस्यांचं उत्तर एकच आहे, स्वामी महाराज आणि त्यांची सेवा. तर ते तुम्हाला त्यांच्या चरणापर्यंत येऊ देत नाही, योग्य दिशा तुम्हाला दिसू देत नाही. आपली बुद्धी भ्रमित झालेली असते, काहीच कळत नाही. हे सगळं होत असतं. त्यामुळे लक्षात घ्या, जे मी तुम्हाला मगाचपासून सांगतो आहे, तर महाराजांच्या सेवेत या. महाराजांच्या चरणी आधी तर सेवा रुजू करा. महाराजांकडे काहीतरी मागण्यासाठी आपलं क्रेडिट आधी जमा करा महाराजांकडे, है ना. महाराज सहज कुणालाच फ्रीमध्ये काहीही देत नाहीत. महाराजांचा स्वभाव जितका प्रेमळ आहे तितकाच कडकही आहे, हे तुम्ही समजून घ्या. आणि एक लक्षात घ्या, आपण जेव्हा नित्यसेवा करतो, जेव्हा आपण म्हणतोय की आपण महाराजांची सेवा करावी, महाराजांची सेवा करावी, अहो खरं तर आपण जी सेवा करतो ना मित्रांनो, ती महाराजांसाठी करतच नाही. अहो महाराजांना काहीतरी देणारे आपण कोण? महाराज ती सगळी सेवा आपल्याकडून आपल्याच भल्यासाठी, आपल्या कल्याणासाठी करून घेतात. ते आई आहे महाराज म्हणजे. माझं लेकरू काय केल्याने संकटातून सुटेल ना, हे ते आपल्याकडून करून घेतात. आपण त्यांना काय देणार आहे? तो अनंत कोटी ब्रह्मांडांचे स्वामी आहेत ते. आपण काय देणार आहेत त्यांना? हे जे सगळं काही नित्य सेवा पण मी सांगतोय ना वगैरे सगळ्या गोष्टी, हे खरं तर आपण आपल्याचसाठी, आपले जे प्रारब्ध आहेत, भोग आहेत, ते आपल्या या सेवेने मिटत असतात, पुसले जात असतात. आणि स्वामी त्यासाठीच आपल्याकडून ही सेवा करून घेतात. म्हणजे अप्रत्यक्षपणे ही सेवा आपण आपल्या भोगांना मिटवण्यासाठी आणि आपल्या भोगांची तीव्रता एक प्रकारे कमी करण्यासाठी आणि आपलं जीवन सुखकर करण्यासाठीच आपण ही सेवा त्यांच्या चरणी अर्पण करत असतो. त्यांचा आपण महाराजांना काही देऊ शकत नाही, लक्षात घ्या. मग ह्या सगळ्या सेवा केल्यानंतर मित्रांनो, हळूहळू अनेक गोष्टी, जसं मी आता काही कारणं सांगितली तुम्हाला, तर त्यानंतर मग त्या कारणांचा शोध घेऊन आपल्याला त्या दिशेने कार्य करायचं असतं की ह्या समस्येसाठी मग मी काय करू शकतो, मी कुठली सेवा करू शकतो. सामूहिक सेवा ज्या गुरुमाऊली घेतात त्यात सहभाग घ्यायचा असतो. या सगळ्या प्रत्येक समस्येसाठी एक उत्तर आपल्या मार्गात निश्चित आहे आणि अगदी रामबाण उत्तर असतं. हे सगळ्या सेवा तुम्ही त्यानंतर करू शकता जेव्हा तुम्ही आधी महाराजांची नित्यसेवा अखंडपणे करताय.
3 अध्याय स्वामी चरित्र आणि 11 माळी जप जोपर्यंत तुमच्या जीवनात तुम्ही रुजू करत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलीही सेवा करा ती फलद्रूप होत नाही. हे मी नाही सांगत आहे, गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे बऱ्याचदा. ठीक आहे, हे सगळं करा. त्याच्यानंतर अनेक कारणं असतात, अनेक. मी अजून बोलायला गेलो ना हा व्हिडिओ प्रचंड मोठा होईल मित्रांनो. मांसाहार त्यातलं एक कारण आहे. थोडक्यात मी सांगतो, मांसाहार त्यातलं एक कारण आहे. बघा, जो व्यक्ती स्वामींच्या सेवेत येतोय किंवा ज्याला स्वामींचरणी लीन व्हायची इच्छा आहे, तर स्वामी आणि मांसाहार या गोष्टींचं सूत्र जमत नाही मित्रांनो. मी स्वतः माझ्या जीवनात आत्तापर्यंत म्हणजे मला मांसाहार सोडून मित्रांनो आज 3 ते 3.5 वर्ष झाली. त्याच्या आधीपर्यंत मी माझ्या एवढ्या सगळ्या जीवनात मीही मांसाहार करायचो, मीही मांसाहार केलेला आहे. पण मला ज्या दिवसापासून महाराज माझ्या मनात आले आणि महाराजांची सेवा ज्या दिवसापासून मला प्रिय वाटू लागली ना, त्या दिवसापासून मला माझ्या घरात मांसाहार बनवणं हे इतकं विचित्र वाटू लागलं की एका दिवसात मी आणि माझ्या पत्नीने आम्ही दोघांनी ठरवलं की आजपासून मांसाहार बंद. आपल्या जीवनात आपल्याला महाराज पाहिजे की मांसाहार पाहिजे हे ठरवायचं. आम्ही ठरवलं, आम्हाला महाराज पाहिजे होते. बंद एका दिवसात. गेल्या 35 वर्षापासून जो व्यक्ती मांसाहार करतो मित्रांनो, तुम्ही विचार करा. आणि यात माझ्या पत्नीचंही तितकंच, मी अगदी अभिमानाने सांगतो की माझ्यासोबत तिलाही महाराजांचं महत्त्व पटलं. आम्ही दोघांनी अगदी एका दिवसात आमच्या घरामध्ये महाराजांच्या फोटोसमोर आम्ही प्रण घेतलं की स्वामी आजपासून आम्हाला फक्त तुम्ही हवे आहात आणि जी गोष्ट तुम्हाला नको आहे, जी तुम्हाला चालत नाही, ती आम्ही आमच्या जीवनातून काढून टाकणार आहोत. आजपासून महाराज आम्ही मांसाहार करणार नाही. त्या गोष्टीचा विचारही आमच्या मनात येऊ देणार नाही. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो, कधीही मांसाहार केला नाही, करण्याची इच्छा देखील झाली नाही. आणि मांसाहार बंद केल्याने आमच्या आरोग्याला सुद्धा महाराजांनी काहीही होऊ दिलं नाही. आजपर्यंत आम्ही ठणठणीत आहोत. बऱ्याच लोकांचा समज असतो की मांसाहार जीवनासाठी आवश्यक आहे वगैरे वगैरे, तो वेगळा विषय फार मोठा आहे. पण मी माझ्या अनुभवावर सांगतो तसं काही नाही. आम्हाला काही होऊ दिलं नाही महाराजांनी, गरजही पडू दिली नाही आणि आता इच्छाही होत नाही कधी. ज्या दिवशी आपण ठरवतो ना आपल्या जीवनात स्वामी महत्त्वाचे आहेत, त्या दिवशी आपण काही सोडू शकतो, हे लक्षात घ्या. तर असे अनेक मुद्दे आहेत. मांसाहाराप्रमाणे माऊली बऱ्याचदा सांगतात परान्न ग्रहण. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी अन्न ग्रहण करणं, याचा एक प्रचंड मोठा दोष आहे. या सगळ्या गोष्टींवर मी एक एक करून आपल्याला व्हिडिओ बनवणार आहे. एकाच व्हिडिओत मी सगळं नाही सांगू शकत. परान्न ग्रहणाचाही दोष अत्यंत मोठा आहे. त्याच्याने आपली केलेली मागची सगळी सेवा, ज्या दिवशी तुम्ही परान्न ग्रहण केलं त्या दिवशी तुमची मागची महिन्यांची, 2 महिने, 4 महिन्यांची जेवढी तुम्ही सेवा केली असेल ती सगळी वाया जाते. अत्यंत मोठा दोष आहे. त्यामुळे बरेच लोक म्हणतात की सेवा करतोय पण आम्हाला काहीच अनुभव येत नाही. याची कारणं ही असतात. म्हणजे आपण एका बाजूला टाकी भरतोय आणि एका बाजूला पाणी वाहण्यासाठी आपण नळ उघडून दिलेले आहेत. असं होतं. मला सांगा टाकी कसं काय भरणार आहे? तसं सेवेचं असतं. एका बाजूला आपण सेवा करतोय आणि एका बाजूला सेवा वाया घालवण्यासाठी जे मार्ग आहेत ते आपण उघडे करून दिलेले आहेत जीवनात. कसं काय अनुभव येतील? है ना? अशा अनेक गोष्टी आहेत मित्रांनो. तर मी या सगळ्या गोष्टींवर आपल्याला खरं तर एक सेपरेट व्हिडिओ मी इथून पुढे काही अपलोड करणार आहे. जसं मी मांसाहाराचं विषय सांगितला किंवा पितृदोष झाला, वास्तुदोष झाला, परान्न ग्रहणाचा दोष झाला. तर या सगळ्या दोषांचा आपल्यावर काय परिणाम होतो आणि हे आपण कसं मॅनेज केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टींवर मी याच्या पुढे हळूहळू छोटे छोटे व्हिडिओ करणार आहे डिटेलमध्ये. म्हणजे आपल्याला प्रत्येक मुद्दा कळेल. एकाच व्हिडिओत सगळं मी घाईघाईत सांगणं मला योग्य वाटत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये समजावी म्हणून मी सेपरेट व्हिडिओ करत जाईल. तर त्यासाठी तुम्ही थोडंसं चॅनलला अपडेट घेत राहत चला, फॉलो करत राहत चला. मला ना डेली व्हिडिओ टाकणं शक्य होत नाही, कारण माझे इतर पण ज्या जबाबदाऱ्या आहेत मित्रांनो रोजच्या, तर त्याही पाडत मला बऱ्याचदा वेळ थोडासा कमी पडतो. तर मी 1 दिवसाआड तरी कमीत कमी व्हिडिओ टाकत असतो. कधी 1 दिवसाआड, कधी 2 दिवसाआड. परंतु एक चांगलाच व्हिडिओ मी आपल्यासाठी विचार करून घेऊन येत असतो, ज्याच्याने आपला फक्त वेळ जाणार नाही ऐकून, तर त्याच्याने आपल्याला आपल्या जीवनात काहीतरी खूप सकारात्मक फायदा होईल असंच मी मुद्दा घेऊन येत असतो. त्यासाठी मला 1-2 दिवस लागतात.
तर आशा करतो की आपण ते समजू शकता आणि याच्या पुढचे व्हिडिओ आपण कृपया करून नक्की ऐकत राहा. ते सुद्धा याच विषयाला मी कंटिन्यू करणार आहे. जे आता एका व्हिडिओत नाही सांगू शकत आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी थोडं करून आपल्याला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा आपली माफी मागतो. परंतु मला जे आपल्याला सांगायचं होतं, ते आशा करतो की आपल्याला मुद्दा लक्षात आला असेल. मुद्दा या सगळ्या व्हिडिओचं मॉरल काय आहे? तर निष्कर्ष एकच आहे. स्वामींना जर तुम्हाला वाटतं ना की स्वामींकडून माझ्या बाबतीत काहीतरी माझ्या समस्या सुटाव्यात, माझं कल्याण व्हावं, तर तुम्हाला एकच करायचं आहे. तुम्हाला आपला वैयक्तिक प्रॉब्लेम, आपल्या वैयक्तिक समस्या किंवा आपला वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून, विसरून स्वामींना काय अपेक्षित आहे हे करायचं आहे. तुमच्या समस्या सोडवायला स्वामी समर्थ आहेत. हे लक्षात घ्या मित्रांनो. एवढाच या सगळ्या व्हिडिओचा खास मॉरल आहे आणि आय थिंक आपल्याला आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून मिळाली असतील असं मी अपेक्षित करतो. आणि अजूनही आपल्या काही समस्या, प्रश्न असतील तर चॅनलला फॉलो करत राहा, अपडेट घेत राहा. पुढच्या येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांच्या समस्यांचं अजून काही प्रश्न डोक्यात राहिले असेल ते उत्तर आपल्याला निश्चित मिळतील याची मी आपल्याला शाश्वती देतो. एवढा मोठा व्हिडिओ झालेला आहे आणि आपण हा व्हिडिओ ऐकत आहात याबद्दल मी आपले खूप मनापासून आभार मानतो मित्रांनो. आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याच्याने आपल्याला आपल्या समस्या, आपल्या डोक्यातले प्रश्न, विशेष करून आपल्या मनातले जे प्रश्न होते त्यांचं समाधान, उत्तर आपल्याला मिळालं का? कृपया करून मला कमेंट करून नक्की कळवा. आणि भेटूयात मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, असाच एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन. तोपर्यंत जीवनात स्वामींना स्थान द्या, स्वामींची सेवा करत राहा आणि काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.